शरद भाऊ आहे ना थोडा आता तुम्ही म्हणे 50,000 माझ्याकडून घेऊन घ्या. अरे म्हणलं बाबा नाही मी तुम्हाला सांगितलं म्हणून नाही पैसे टाकून दिलेले त्यांनी. मेसेज त्याच्या अकाउंटला पैसे निघून गेले, याच्या अकाउंटला पडले नाही. म्हटलं चल बँकेत जाऊन ये भाऊ, कारण की मला दुसरं काम आहे. मग बरं चला म्हटलं जाऊन येऊ. आणि रोडावरच पैसे ते लगेच मेसेज पडला खानगावपाशीच. नाही म्हटलं काय वेळेस काय होतो असंच एक 25 वर्ष शेतकरी मागच्या वर्षी मी 1 लाख टाकले त्याला, 2 वेळेस 50-50. एक 50चा मेसेज आला, एक आलाच नाही. 7 वाजून गेले, त्याच्या 150 क्विंटलचा प्लॉट होता. मग मी परत आणखी 50 मारलं. म्हटलं भाऊ त्या अकाउंटला तुझे पैसे पडलेले आहे, पण तुला समजत नाही तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण उद्या तू बँकेत जाऊन चौकशी करून घे, जर तुझ्या अकाउंटला बॅलन्स असेल ते 50 तर म्हणे चालेल म्हणे. पण म्हणे 50 टाका. मग 50 होते आपल्याकडं, परत 50 टाकलं त्याला आपण. सकाळी गेला तो बँकेत 11ला, त्यांनी फोन केला, काका म्हणे ते तुमच्या म्हणणं बरोबर होता म्हणे, मेसेज आला नाही पण अकाउंटला पैसे पडले होते. पडतो असं काय वेळेस. अरे नवीन नवीन लोक आहे ना, ऐकायला तयार होत नाही. तुमच्याकरता आलो हा बाबा एवढा टाईम. या टाईमला आपण जाता जे म्हटलं चला तुम्हाला काय होईल झालं. साहेब भाई येऊन राहिले, 3-4 फोन लावून दिला आपण. शरद भाऊने मला एक केव्हाच्या बसलो मी तिथं अर्धा तासपासून. माझे दुसरा हिशोब चालू होता. हा हा नाही आपले दुसरे हिशोब चालू होते. ते इथे प्लॉट घेतला होता ना आपण अनुष्का जी कोलेवाडीला. का नाही हो, ते निफाडच्या पुढं कोणतं झालं ते नाही कुंदेवाडी नाही हो, कोलवाडी काय म्हणतात त्याला, कोळवाडी हां 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 बरं बरं हां हां. तिथेही 350 कॅरेट होते आपले.